आज मी बनवणार आहे सांबार वडी. त्याकरता लागणारं साहित्य हे असं आहे. हा बारीक चिरलेला सांबार, कांदा, लसूण आणि मिरचीचं जाडसर असं करून घेतलाय मी, चारोळी, खाकस, खोबरं किस आणि मुगाची डाळ. आणि चवीनुसार मग आपण तिखट, हळद वगैरे सगळं चवीनुसार टाकू. तेल गरम केलाय, त्यामध्ये आता जिरं आधी सूट टाकू. मिरची आणि लसूण ते बारीक केलेलं त्यामध्ये सोडून देऊ. यामध्ये कांदा टाकला तर त्याला आपण परतून घेऊ. खाकस, चारोळी, हळद, मिरची टाकल्यामुळे थोडं तिखट कमी टाकत आहे. थोडा गरम मसाला, चवीनुसार मीठ. यानंतर आता ही मुगाची डाळ टाकून देऊ. मुगाची डाळ थोडी परतून घेतली 2 मिनिटं. आता यामध्ये मी खोबरं किस टाकते. हा एवढं खोबरं किस घेतलं, यामध्ये सोडून देते. हा झाला आपला पूर्ण मसाला तयार. आता यामध्ये मी सोडते सांबार. थोडा थोडा याच्यामध्ये सोडायचं आणि खोरत जायचं. गॅस एकदम कमी करायचा. असा आपला सांबार वडीचा मसाला तयार झालाय. आता याच्या आपण सांबार वड्या करून घेऊ. जे वडी लाटणार आहे त्याकरता मैदा, बेसन जे काही लागते ते मी तुम्हाला आता समोर दाखवते. आता मी बनवते पाटोळीसाठी डो. त्याकरता लागणारं साहित्य: मैदा 1 वाटी, 2 वाट्या बेसन, त्यामध्ये थोडी हळद, थोडं तिखट, चवीनुसार मीठ आणि ओवा. यामध्ये थोडं तेल टाकते. आता याला आपण मिळवून घेऊ. पाणी टाकून याचा एक डो बनवायचा. आता आपण याच्या पाटोळ्या लाटून घेऊ. ही आपली पाती लाटून झाली. आता यामध्ये मसाला भरते. काठाला थोडंसं पाणी लावून घ्यायचं म्हणजे छान चिपकते. आता याला पाणी लावलंय ना, आपण याला असं पॅक करून घ्यायचं. अशी ही पाटोळी तयार झाली. आता याला तळून घेते. या आता सांबार वड्या आता तळून झाल्या. याला काढून घेते. आता या सांबार वड्या कढी सोबत सर्व करून खाऊ शकतो. त्यासोबत मिरची पण आहे.